सर आणि ज्यांचा नुकताच आवाज ऐकला ते आमचे सावरेगावचे उभरते समालोचक राजेजी भगत. आजच्या दिशेने आपण जाणार आहोत 3 षटकांचे मॅच. एका बाजूला श्री गणेश क्रिकेट संघ माणिकवली तर दुसऱ्या बाजूला जनमान ढोके ज्यांचं काम असतं नेहमीच ओके. मॅचला होईल सुरुवात आणि आता बॅटिंगसाठी सज्ज झाले. सलामीची जोडी मैदानामध्ये आपण पाहतोय. टॉस जिंकल्यानंतर सातत्याने धाडसी निर्णय ढोके संघाच्या वतीनं जो घेण्यात येतोय तो मात्र निर्णय या ठिकाणी घेण्यात आलेला आहे. सलामीची जोडी मनोज भोईरला तुम्ही पाहताय. मॅगी आणि नॉस्टॅकेनला रुपेश RB रुपेश भोईरला तुम्ही पाहतायत. बायकर मॅन चला मॅचला झाली सुरुवात. व्हेरी फर्स्ट बॉल बॅटची कडा मागे चालला बॉल आणि इथे डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न होता. कदाचित बाल बचावले गेलेत. रुपेश भोईरची विकेट माणिकवली संघाला माहिती आहे. कदाचित रुपेश भोईर जर मैदानामध्ये थांबला ना तर जास्तीत जास्त धावा बनवण्याचा पराक्रम हा खेळाडू सुद्धा करू शकतो. हे चांगलं माहिती आहे पंकज भोले यांना. आणि श्री गणेश क्रिकेट संघ माणिकवलीला पहिल्याच बॉलवरती बॅटची कडा लागली. मागे चालला बॉल डायरेक्ट थ्रो करण्यात आला पंकज भोले यांच्याकडे आणि नॉन स्ट्राईक इनला डायरेक्ट हिट सुद्धा करण्यात आलं होतं परंतु संपर्क नाही झाला. ओ गती कमी केली आहे. थोडासा धीम्या गतीचा बॉल. चांगलं व्हेरिएशन आहे पंकज भोले यांच्याकडे. 6 चेंडू वेगवेगळ्या पद्धतीने हाताळण्याची किमया या गोलंदाजाकडे सुद्धा. अगदी आपण पाहिलं तर पहिला बॉल थोडासा वेगवान होता त्यावरती बॅटची कडा घेतली. मागे चालला बॉल परंतु आता मात्र व्हेरिएशन करत असताना थोडासा धीम्या गतीचा बॉल. चेंज ऑफ पेस या ठिकाणी पाहायला मिळाला. डॉट बॉल. संघाची धावसंख्या अद्यापर्यंत एकही नाही आहे. पहिलं षटक हाताळत असताना हो बिगेट करण्याचा प्रयत्न. लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक जज करतात नरेंद्र माळी परंतु त्याच्या आवाक्याच्या बाहेर. बॉल चालला वाराच्या लाटांवरती स्वार होत. बॉल सीमा पार. षटकार पहिल्याच षटकामध्ये षटकाराने आता आगास केलाय. तिसऱ्या बॉलवरती बॅटर मनोज भोईरने ओ स्विच हिट करण्याचा प्रयत्न. प्रचंड वेगवान चेंडू टाकण्यात आलाय. षटक क्रमांक पहिलं चालू आहे. माणिकवली संघ एका बाजूला तर दुसऱ्या बाजूला ढोके संघ आहे. दोन्ही संघ आपण पाहतो विजयाच्या दिशेने आगे कूच करत असताना या मॅच मध्ये एक चांगला सामना प्रेक्षकांच्या भेटीला आलेला पाहायला मिळेल. दिवस क्रमांक 2 मध्ये कोणता संघ क्वालिफाय होईल. काल सिद्धिविनायक किनगाव संघाने बाजी मारली आहे टॉप 4 मध्ये आणि आता या मॅच मधून एक संघ जो टॉप 4 मध्ये जाईल. ओ कदाचित पुन्हा एकदा स्ट्रॉंग अपील करण्यात आली आणि आता या ठिकाणी आणखी एक डॉट बॉल. चांगली गोलंदाजी करतात पंकज भोळे. जरी षटकार त्याच्या बरोबर आला असेल तरी सुद्धा या ठिकाणी 4 बॉल त्यांनी सुद्धा आपल्या गोलंदाजीमध्ये डॉट टाकलेत. 5 बॉल 6 धावा या धाव पुस्तकावरती आपण पाहतोय. शेवटचा बॉल षटक क्रमांक पहिलं. शेवटचा बॉल राऊंड विकेटने आपण पाहतो. पहिल्या षटकामध्ये मॅन्डेटरी पॉपअपचं षटक आहे आणि आता 3 षटकांच्या मॅच मध्ये या ठिकाणी आपण पाहतो केवळ 18 चेंडूंचा सामना करायचा. चांगली इन्व्हेस्टमेंट करावी लागेल जनमान ढोके संघाला कारण टॉस जिंकल्यानंतर बॅटिंग करण्याचा निर्णय त्यांच्या वतीने घेण्यात आला आणि त्याच्यावरती अंमलबजावणी करते. हो शॉर्ट ऑफ लेन. बॉल चालला बाउंड्री लाईनच्या बाहेर. शॉर्ट पिच बॉल वरती आक्रमण चढवलाय. बॉल सीमा पार. आणखीन एक खणखणीत षटकार.
धाव फलकावरती आहेत आणि दुसऱ्या षटकामध्ये गोलंदाज प्रशांत भोईर येतात बॉलिंग ट्रॅकवरती. संघाची धाव संख्या धाव फलकावरती अद्यापपर्यंत आपण जर पाहिली तर 12 टोबल रन्स. एक चांगला स्टार्ट मिळाला आहे. अगदी 4 चेंडू डॉट फेकल्यानंतर मात्र सगळं कमबॅक केलं असं म्हणावं लागेल, कारण सलामीची जोडी मैदानावरती खेळत्या. शॉर्ट टाइम क्रिकेटमध्ये तुम्हाला काय हवं असं जास्तीत जास्त दाबा बनवण्याचा प्रयत्न हा प्रत्येक संघाचा असतो आणि तोच प्रयत्न आता जयनुमान ढोके संघाला या मॅचमध्ये करायचा आहे. डू ऑर डाय, अर्थातच जिंकू किंवा मरू अशी परिस्थिती दोन्ही संघांसाठी, कारण जो संघ जिंकेल तो किमान एक ट्रॉफीचा हकदार या स्पर्धेचा जरूर बनेल आणि जो संघ पराभूत होईल त्याला मात्र या स्पर्धेतून काढता पाय घ्यावा लागेल. गोलंदाज आपण पाहतो प्रशांत भोईर ओव्हर द विकेट, राऊंड विकेटने. हो, शॉर्ट ऑफ लेन पुन्हा एकदा आपण पाहतोय. अत्यंत चांगला चेंडू टाकण्यात आलाय. संपर्क व्यवस्थित नाही आहे. कदाचित संभ्रमात टाकणारा चेंडू होता. रुपेश भोईरला संपर्क झाला नाही आहे आणि आता या ठिकाणी धाव मिळते एक सिंगल. पॅटला हलकासा स्पर्श केला. पंच दर्शवतात हळूवार पद्धतीने आम्हाला सांगतात की बॅटला या ठिकाणी चुंबन घेतलंय आणि मिळाले एक सिंगल धाव. नितीन दादा भोईर या मॅचचा मनसोक्त आनंद घेत असताना नुकताच आपण पाहिले तर भाईंसोबत त्यांनी चर्चा सुद्धा केलेली आहे आणि या स्पर्धेचा संपूर्ण लेखाजोखा या ठिकाणी शेवटपर्यंत त्यांच्या खांद्यावरती असणार आहे, कारण संपूर्ण स्पर्धेची जबाबदारी आहे. एक आयोजक म्हणून संपूर्ण स्पर्धेची या ठिकाणी जबाबदारी योग्य रीतीने पार पडत असताना आपले सन्माननीय नितीन दादा नारायण भोईर यांना तुम्ही पाहतायत. पहिला बॉल प्रशांत भोईरचा पाहायला मिळाला आणि आता थोडीशी इजा जाणवली आहे मी तर म्हणेन पंकज भोले यांना. डॉट बॉल या ठिकाणी टाकण्यात आला नाही आणि वाईट बॉल आहे. कदाचित आमचे ऑफिशियल स्कोरर या ठिकाणी थोडेसे कन्फ्यूज आहेत, कारण त्यांना सुद्धा या ठिकाणी पंकज भोले यांच्या हाताला थोडीशी दुखापत झाली आहे आणि याची चिंता वाटते आमच्या ऑफिशियल स्कोररला आणि इथे कदाचित धोका होऊ शकला असा, परंतु पंच तटस्थ आहेत कारण व्यवस्थित सुरक्षित बॅटिंग अगदी आपण पाहतो बॅट ग्राउंडिंग केली जाते.
साबत पवित्रा घेतला बॅटिंग करत असताना. आता सध्या जय हनुमान ढोके संघाने या मॅच मध्ये शंकर बिशी इन ऍक्शन मध्ये तुम्हाला पाहायला मिळतील. नेक्स्ट मॅच मध्ये रोही ऑप्टिशियन पुरस्कृत सिद्धिविनायक इंदगाव हा संघ असणार आहे. काल उल्लेखनीय कामगिरी याही संघाने केलेली 12 बॉल 14 धाबांची प्रतिस्पर्धी संघाला गरज असताना त्या धाबा मात्र रोखल्या. षटक क्रमांक प्रशांत दुसरं हाताळत असताना धावसंख्या धाव फलकामध्ये अद्यापर्यंत 16 आहेत. पहिल्या षटकामध्ये 12 होत्या आणि या षटकामध्ये अद्यापर्यंत 4 धावा खर्च केल्यात गोलंदाज प्रशांतने. राऊंड विकेट. हो गती कमी केली आहे, संपर्क नाही आहे. थोडंसं चेंडू पडल्यानंतर बॅटच्या समोरून थोडंसं राईज झाला, टेक ऑफ झाला आणि ते मात्र एसटी रक्षकाच्या हातामध्ये हेमंत मराडे यांच्या हातामध्ये जाऊन विसावला. तोपर्यंत डॉट बॉल. कदाचित आपण पाहतोय या ठिकाणी थोडंसं आता चिंतेचं वातावरण जरूर श्री गणेश मानकुली संघाच्या पाठीराख्यांमध्ये पसरलं असेल, कारण सलामीचा फलंदाज पंकज भोले जो मात्र दुखापतग्रस्त आहे, पाहावं लागेल. ओ शफल झाले होते, भरपूर शफल झाले होते. अगदी आपण पाहतोय ऑफ स्टिकच्या बाहेर येऊन खेचलेला फटका, इथे सेकंडचा कॉल आणि आता दुसरी धाव पाहता पाहता कंप्लीट सुद्धा करण्यात आली आहे. संघाची धावसंख्या धावफलकामध्ये एकंदरीत 18 धावा. मोठी मॅच तुम्हाला पाहायला मिळणार आहे. श्री गणेश क्रिकेट संघ माणिकवली वर्सेस जय हनुमान ढोके हे दोन्ही संघ मैदानाच्या आतमध्ये एकमेकांच्या अगेन्स्ट लढत आहेत. चांगली बॅटिंग, चांगली गोलंदाजी आणि एक चांगला खेळ, फिल्डिंगचा एक दर्जा तुम्हाला पाहायला मिळणार आहे. याच दरम्यान आमचे अभि ढाब्याचे मालक मुरलीधर गिरमाळी हे सुद्धा मॅचचा आनंद घेत आहेत. त्यांचे मनपूर्वक स्वागत. षटकातील काही चेंडूंचा खेळ बॅलन्स आहे. शेवटचे 2 बॉल या ठिकाणी स्टील 2 टू गो. हो या दरम्यान बॅटची कडा, आणखीन एक डॉट बॉल. चांगली गोलंदाजी करतात प्रशांत भोईरचं कौतुक करावं तितकं कमी. अद्यापर्यंत 5 बॉल त्यांनी हाताळलेत. फक्त आणि फक्त केवळ त्याच्या माध्यमातून 6 धावा खर्च करण्यात आल्यात, ज्यामध्ये एक चेंडू त्याने वाईट सुद्धा टाकला होता. शेवटचा बॉल आणि आता या ठिकाणी आपण पाहतो धावसंख्या धाव फलकावती 18 धावा आहेत, 18 रन्स. राऊंड विकेट. शॉर्ट ऑफ लेन, बॅटची लिडिंग एज, मागे चालला बॉल अगदी डीप स्क्वेअर लेगला आणि इथे शेवटच्या क्षणाला बॉल चाललाय. यावेळेस बाउंड टू बाउंड्री लाईनच्या बाहेर 4. सलग लागोपाठचे 3 षटकार आल्यानंतर आमचे नरेश भोईर अर्थातच काळूराम शेठ यांच्या वतीनं 500 रुपयाचं पारितोषिक देण्यात येईल. या सन्माननं गौरव कदम बदलापूरचे उद्योजक यांच्या ठिकाणी आगमन झालंय. त्यांचे मनपूर्वक स्वागत. या स्पर्धेच्या वतीनं बदलापूर ग्रामीण क्रिकेट असोसिएशन संलग्न बांगणी यांच्या संयुक्त विद्यमानाने ही स्पर्धा तुम्ही पाहतायत. जय भवानी मित्रमंडळ सावरे संघाची धावसंख्या 22 धावा आहेत 2 षटकांमध्ये. स्वर्गीय जनार्दन शेठ भुईर व स्वर्गीय दत्तात्रय शेठ भगत अस्मृती चषक 2025 हे शानदार आणि रुबाबदार पर्व आपण पाहतोय. गोलंदाज हेमंत मराडे येतात. ओ आडव्या बाटने क्रॉस बाटे स्ट्रोक गॅप मध्ये हा बॉल ढकलण्यात आला. एक टप्पा घेत बॉल चालला सीमा पार. 2 खेळाडू त्या ठिकाणी उपस्थित होते, कुमार नवले आणि ऋतिक गडगेच्या मधोमध बॉल चालला सीमा पार 4.
ओ ऑन साइडला फटका फसलाय. आता मात्र जाळ्यामध्ये अडकवलाय रुपेश भोईरला. फलंदाज झाला बाद. पहिली विकेट गोज डाऊन. फलंदाज बाद. योगीराज महाराज बुटेरे नावापुढे महाराज आहेत, परंतु फक्त सोमवार गुरुवार शनिवार फक्त महाराज. ओ या ठिकाणी मिस्टामिंग कॉट हँड बॉल करण्याची संधी आहे आणि ते आणखीन एक सेल टिपलाय सेकंड अटेम्प्ट मध्ये. हेमंतने आपण पाहतोय आणखीन एक फलंदाज होईल बाद. जयेश बॅक टू द पॅव्हलियन. आपल्याला पाहायचंय या शेवटच्या मॅच मध्ये. एका बाजूला श्री गणेश माडिकुले आणि दुसऱ्या बाजूला जय हनुमान ढोके संघ. सलग लागोपाठचे 2 धक्के देण्यात आलेले आहेत. अगदी आपण पाहतो शेवटचा अंतिम षटक स्लॉगवर स्पेशलिस्ट हा गोलंदाज आहे. मागच्या मॅच मध्ये सुद्धा हेमंत मराडेने काय जबरदस्त गोलंदाजी केली होती. त्याला पारितोषिक डेडिकेट करण्यात आलं होतं. मॅन ऑफ द मॅचची ट्रॉफी आणि आता तोच गोलंदाज हेमंत. यावेळेस आपण पाहतोय बॉल चालला डीप बॅकवर्ड स्क्वार लेगला जागा बनवली आहे. क्षेत्र मोकळं पाहिलंय आणि आता इथे मात्र धावा मिळतील जय हनुमान ढोके टीमला. आणखी 4. आता हो ऑन साइडला वळवला क्षेत्ररक्षक कुमार नवले. झेल ड्रॉप आणि ते एक धाव घेण्यात आली आहे कारण मनोज भोईरला हवी स्ट्राईक. सिंगलच्या मदतीने संघाची धाबत संख्या धाव फलकावती तब्बल 31 धावा धाव फलकावती आहेत. शेवटचा बॉल सेकंडला मॅगी आहेत आणि आता हा सुद्धा प्रचंड वेगाने टाकण्यात आलेला बॉल. फलंदाज झाला बाद. परतावा लागेल रनआउटच्या स्वरूपाने फलंदाजाला, परंतु आता शेवट सुद्धा गोड केलाय हेमंत मराडे यांनी आणि अंतिम षटकामध्ये अत्यंत चांगली कामगिरी केली आहे श्री गणेश क्रिकेट संघ माणिकवली संघासाठी. पहिल्या डाबाचा खेळ संपन्न झाला. पहिल्या डाबामध्ये बनवण्यात आल्या तब्बल 31 धावा आणि आता 32 धावांची गरज.
नितीन भोईर आयोजक एक नंबर नाव गाजतंय ठाणे जिल्ह्याला नितीन भोईर आयोजक एक नंबर नाव गाजतंय ठाणे जिल्ह्याला नितीन भोईर आयोजक एक नंबर नाव गाजतंय ठाणे जिल्ह्याला देवेंद्र भोईर रोहित भोईर दादांचं योगदान आयोजनाला रितेश भोईर साईराज भोपीचा पाठबल असतो नेहमी दादाना हे विशाल भोपी गणेश कराले धावून जाई हा केला हे सावरे गावानाच चषक गाजतई तोड नाही आयोजनाला ऋतिक भोईर आयोजक एक नंबर नाव गाजतई ठाणे जिल्ह्याला नितीन भोईर आयोजक एक नंबर नाव गाजतई ठाणे जिल्ह्याला ऋतिक भोईर आयोजक एक नंबर नाव गाजतई ठाणे जिल्ह्याला नितीन भोईर आयोजक एक नंबर नाव गाजतई ठाणे जिल्ह्याला हे जनार्द स्मृती चषक ठेवलाय सावरे या गावाला हे जनार्द स्मृती चषक ठेवलाय सावरे या गावाला ऋतिक भोईर आयोजक एक नंबर नाव गाजतई ठाणे जिल्ह्याला नितीन भोईर आयोजक एक नंबर नाव गाजतई ठाणे जिल्ह्याला ऋतिक भोईर आयोजक एक नंबर नाव गाजतई ठाणे जिल्ह्याला ऋतिक भोईर आयोजक एक नंबर नाव गाजतई ठाणे जिल्ह्याला नितीन भोईर आयोजक एक नंबर नाव गाजतई ठाणे जिल्ह्याला बत्तीस धावांचं टार्गेट आहे माझ्या दिशेने आपण जाणार आहोत द्वितीय सत्राला होते सुरुवात आणि आज सलामीची जुडी मैदानावरती ज्या राजने आज अत्यंत चांगला खेळ 2 मॅचेसमध्ये केलेला आहे तो राज आता सध्या स्ट्राईक एंडला नॉन स्ट्राईक एंडला पंकज बोले थोडासा दुखापतग्रस्त जरूर होता परंतु हाताला त्याच्या इजा आहे परंतु सामना अत्यंत महत्त्वाचा आहे त्याला माहिती आहे म्हणूनच सलामीला स्वतः पंकज बोले या ठिकाणी दाखल झालेत मॅच ऑन दोन्ही संघांना विश ऑल द बेस्ट शो द गुड गेम शो द क्वालिटी क्रिकेट लेट्स प्ले गेम ऑन पहिला बॉल आडव्या पाटने वॉड स्ट्रोक बॉल चालला मिड विकेटला बाउंड्री लाईनच्या बाहेर खेचून मारलेला फटका बॉल सीमा पार 4 मग पवित्र धारण केलाय चौकाराने सुरुवात करत असताना सेकंड इनिंगला पण पाहिले संघाची धाबत संख्या 4 वरती श्री गणेश क्रिकेट संघ माणिकवली आणि दुसऱ्या बाजूला जय हनुमान ढोके संघ आहे राहुल चव्हाण सर यांचा गरसा संघ आहे कुठेतरी या संघाला संजीवनी देण्याचं काम राहुल चव्हाण सुद्धा करत आहेत बत्तीस धावांची गरज या मॅचमध्ये फुल टॉस बॉल पुन्हा एकदा लॉफ्टेड ड्राईव्ह फटका चांगला आहे बॉल चालला लॉंग ऑफच्या दिशेने बॉल सीमा पार जाईल आणखीन एक सलग लागोपाठचा भोईरवरती आक्रमण करण्यात आलंय काय जबरदस्त फटका आहे
वाडिश लॉंग ऑनला क्लिअर करणार आपण पाहतोय. जणू काय वाराशी वार्तालाप करत बॉल चाललाय सीमा पार. इट्स आउट टॉप द पार्क. बिग बिग लॉंग वे षटकार. थँक्यू. आणि जसा षटकार आला तसा मात्र राहुल चव्हाण यांच्या चेहऱ्यावरती स्मित असे पाहायला मिळाला. गेंद इस स्लॉट में उसे सीधा पार किया पार्किंग प्लॉट में. हो यावेळेस आणखीन एक डान्सिंग डाऊन द विकेट नजाकत पाहायला मिळाली आहे. बॉल चालला सीमा पार लॉंग ऑफला. आणि आता आपण पाहतोय धमाकेदार सुरुवात होतीये श्री गणेश क्रिकेट संघ माणकिवलीची. बॉल सीमा पार षटकार. थँक्यू. मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतो जो खेळाडू सध्या मैदानामध्ये खेळतोय वैयक्तिक 20 या धाबत संख्येवरती नाबाद आहे. संघाची धाबत संख्या सुद्धा 20 आहे. जर खऱ्या अर्थाने राहुल सर या 2 दिवसामध्ये आपण जर कॅल्क्युलेशन केलं ना तर खऱ्या अर्थाने तुम्हाला या ठिकाणी शॉर्ट ऑफ लेन कदाचित थोडंसं कन्फ्युजन आहे. या ठिकाणी आमचे ऋतिक भोईर काहीतरी पारितोषिक देतात. उद्योजक जे गौरव कदम आहेत त्यांच्या वतीनं 500 रुपयाचं पारितोषिक. नो बॉल या ठिकाणी टाकण्यात आलाय. अजून एक षटकाराला तर 500 रुपयाचं पारितोषिक आहे. ऑरेंज कॅप खऱ्या अर्थाने याच खेळाडूच्या डोक्यावरती आहे. चांगल्या धावा त्याने बनवल्यात आणि हा सुद्धा बॉल चालला बाउंड्री लाईनच्या बाहेर. बिग हिट लॉंग 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 बिग षटकार. राज गडगे जर खेळ आवडला असेल ना तर टाळा व्हायला हरकत नाही आहे. राज गडगे साठी 27 धावा आहेत. 32 धावांचं आव्हान असताना मंगेश भोईर वरती आक्रमण आणि माणकिवलीने आणि माणकिवली संघाचं अभिनंदन आपण करू. कदाचित शेवटचा बॉल अगदी वन ऑफ द सिरीज अर्थातच अगदी आपण पाहिले तर 2 व्हीलर बाईक आहे त्याच ठिकाणी हा षटकार आपण पाहिलाय. कदाचित महाराज याच बाईक वरती राज गडगेची नजर असेल. 32 धावांची गरज होती आणि पहिल्या षटकामध्ये सामना फिनिश. कदाचित आमचा सुद्धा वेळ वाचवला आणि या स्पर्धेतून आम्ही सुद्धा आता रजा घेतोय आणि या मॅचची येणाऱ्या पुढील मॅचची सर्व सूत्र कॉमेंट्री बॉक्समध्ये आमचे राहुल चव्हाण आणि प्रथमेश ठाकूर सर या ठिकाणी जॉईंट होतील. चला या मॅन ऑफ द मॅच नो डाऊट राज गडगे आपण यायचे. बहारदार इनिंग त्याने साकारल्याने 500 रुपीज कॅश प्राइज सुद्धा असणार आहे.